केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते। महायुतीमध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल असं आश्वासन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलंय। पण अमित शहांच्या या मुंबई दौऱ्यात जास्त चर्चा झाली ती अजित पवारांसंदर्भातली। कारण अमित शहा लालबागचा राजा, वर्षा तसंच सागर बंगल्यावरच्या गणपती दर्शनाला गेले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत होते। पण अजित पवारांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती। काल अमित शहा मुंबईत आले त्यावेळीही अजित पवार उपस्थित नव्हते। पण अखेर जाता जाता अमित शहांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली, त्यावेळी मात्र अजित पवार तिकडे उपस्थित होते। तर अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर महायुतीचे नेते नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठा पक्ष आहे। साधारण जास्त जागा मिळतीलच आम्हाला। आज काही जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नाही आहे, जिंकण्याकरता लढायचा आहे, जिंकण्याकरता लढायचा आहे। त्यामुळं याला इतक्या की त्याला तितक्या हा आमचा कुणाचा आग्रह नाही। आग्रह करूनही काही उपयोग नाही। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या भल्याकरता काही जागा आम्ही कॉम्प्रोमाइज करू, ते करतील, आकड्याचा खेळ नाही आहे। जागा वाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। तर अमित शहांनी या बैठकीमध्ये नेमकं काय सांगितलं आपण जाणून घेऊया। महायुतीमध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल असं अमित शहा म्हणालेले आहेत। निवडून येणाऱ्या जागांची त्या ठिकाणाहून इच्छुक पक्षांची माहिती तात्काळ एकत्रित करावी असंही त्यांनी सांगितलंय। याशिवाय वादग्रस्त नसलेल्या जागांवर राज्य पातळीवर निर्णय घ्यावा, महायुतीला अडचण होईल अशी वक्तव्य टाळावीत, राज्यातल्या नेत्यांची जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्यावर पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये बैठक होईल, हेही अमित शहांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।